बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी धाराशिवमधून तुळजाभवानी मंदिर संस्थाननं वादग्रस्त पत्र अखेर मागे घेतलंय। तुळजाभवानी मातेला दिलेला भारत मातेचा दर्जा या नव्या दुरुस्ती पत्रातून वगळण्यात आलाय। तुळजाभवानी विकास आराखड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि आई तुळजाभवानीचं शिल्प उभं करण्याचा निर्णय झालेला आहे। या शिल्पाच्या मूर्तीवरून आधीच वाद सुरू असताना मंदिर संस्थानच्या या पत्रामुळे वाद निर्माण झाला होता। या शिल्पामध्ये दिसणारी मूर्ती ही भारत मातेसारखी आहे, यावर प्रताप सरनाईक यांच्यासह अनेक पुजाऱ्यांनी आक्षेप घेतलेला आहे। शिल्प बसवण्याच्या निर्णयावरती पुजाऱ्यांना बैठकीसाठी आमंत्रण देत असताना मंदिर संस्थांनी वादग्रस्त पत्र काढले आणि नवपत्र बदलून देण्यात आलेलं आहे। त्यामुळे तुळजाभवानी संस्थानकडनं हे पत्र जे आहे ते मागे घेण्यात आलेलं आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी यांच्याकडनं। ओमकार, काय अधिक माहिती? महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिर संस्थानातील विविध विकास कामं जी आहेत ती सध्या सुरू आहेत। या संदर्भातील तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मंजुरी देखील मिळालेली आहे, प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे आणि याच अनुषंगानं कामं जी आहेत ती सुरू असलेली पाहायला मिळत आहेत। याच अनुषंगानं आता एक तुळजापुरात आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचा एक 108 फुटी भव्य शिल्प उभारण्यात येणार आहे आणि त्या संदर्भातील अभिप्राय जे आहेत ते आता मागवण्यात येत आहेत। याच अनुषंगाने मंदिर संस्थांकडून एक पुजाऱ्यांना पत्र देण्यात आलेलं होतं। यावर पुजाऱ्यांकडून जे काही अभिप्राय आहेत ते मागवण्यात आलेले होते आणि त्यामध्ये तुळजाभवानी म्हणजे भारत माता असा उल्लेख करण्यात आलेला होता। त्यामुळे काही वाद जो आहे तो निर्माण होताना पाहायला मिळत होता। कुठेतरी भारत माता ही काल्पनिक आहे आणि तिचा तुलना जी आहे ती तुळजाभवानीशी केली जाते आणि यातून आई तुळजाभवानीचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न जो आहे तो मंदिर संस्थान करतोय असा आरोप जो आहे तो पुजारी मंडळाकडून करण्यात आलेला होता। याच अनुषंगाने वाद जो आहे तो कुठेतरी निर्माण होताना पाहायला मिळत होता आणि त्याच अनुषंगाने तुळजाभवानी मंदिर संस्थान आता एक नवीन पत्र काढलेलं आहे आणि संपूर्ण वादावर जो आहे तो पडदा टाकण्याचा कुठेतरी प्रयत्न तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून करण्यात येताना पाहायला मिळतोय। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर या पत्रामध्ये केलेला जो उल्लेख आहे तो आता काढण्यात आलेला आहे आणि वादग्रस्त पत्र जे आहे ते मागे घेण्यात आलेलं आहे।